बॅटर्सचं नाव सांगा. चला पप्प्या आहेत आणि त्याचबरोबर सनी ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करताना दिसेल. प्रथम फलंदाजी करत असताना यंगस्टार शिवचा संघ. सलामाच्या सुरुवात करूया त्या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी ट्रॅक वरती अथर्व तुम्ही पाहताय. बॅटिंग मार्गवरती पप्प्या आणि सनी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अथर्व अशेबाज जातील भाई. ओके भाई आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. क्रमांक 3 वरती जिथे अथर्वनं पहिल्याच बॉल वरती विकेट घेतले आणि त्याचा इरादा देखील स्पष्ट केलाय. जर पाहिलं गेलं तरी येणारा पुढचा बॉल असेल यावेळेला अंदरुनी किनारा आहे. बॅटच्या आतल्या बाजूची कडा आपण बघताय आणि त्याचबरोबर या बॉलवरती देखील सनी दरम्यान या ठिकाणी मागचा जो सामना संपलेला सर्वोत्तम खेळाडू ठरलेला होता मॅन ऑफ द मॅच तो अर्थात मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ठेवूया आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. जोरदार स्वागत करूया मिस्टर आदित्य यांचं. आणि यावेळेला देखील मोठा फटका खेळला जातोय. बॉल हवेमध्ये आहे. चेंडू आउट ऑफ द पार 6 धावांसाठी येतोय खणखणीत षटकार. क्रिकेट क्लब शिर्शी विरुद्ध यंगस्टार जवान झालं तरी परत री-एंट्री घेतली. आणि इथे बॅक टू बॅक 2 येतात मॅक्सिमम. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक सिक्सर. त्याचबरोबर अजून एक सिक्सर आला तर या फलंदाजाला एकंदरीत 200चा कॅश प्राइज दिला जाईल. महेश वाडेकर सर यांच्याकडून 200चा कॅश प्राइज असेल. येणाऱ्या पुढच्या बॉलवरती मॅक्सिमम ठोकावे लागतील. इथे भाईच्या बॅट मधून अगदी दणदणीत फटके बघतोय यंगस्टार शिव या संघाकडून. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आहे. कारण फलंदाज मात्र ऑलरेडी बघा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन शफल झाला होता. याच कारणास्तव अंपायरने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आले होते भाईच्या बॅट मधून. पहिल्याच बॉल वरती विकेट. त्याच्यानंतर फलंदाज गेला होता जणू काही डगआउट मधून सेट होऊन गेला होता. 2 मोठे प्रहार आपल्याला बघायला मिळाले. बॉल असेल. षटक क्रमांक पहिले इन प्रोग्रेसला आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते ऑनला चांगला ड्राईव्ह केला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. आता तिथे मी स्पीड आहे. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या दिशेने जात होता परंतु त्याचबरोबर मागचा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला आणि आपल्या संघासाठी देखील धाव वाचवण्याचं काम निश्चित केलंय.
या बॉलवरती दुहेरी धावा खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावा खात्यामध्ये असतील. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बॉलरचं नाव सांगा. बॉलर नेम श्रवण. श्रवण क्रमांक 2चं षटक त्यांच्या माध्यमातून टाकलं जाईल. श्रवण क्रमांक 2चं षटक त्यांच्या माध्यमातून हँडल केलं जात आहे. कारण का पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं, परंतु एक विकेट देखील महत्वाचा होता. पप्प्यासारखा चांगला आक्रमक शैलीचा फलंदाज तो मैदानाच्या बाहेर अगदी स्वस्तामध्ये आला. गोल्डन डकचा शिकार देखील बनले होते. व्हाईट बॉल आहे. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल. मिस्टर एक्स्ट्रा क्रिकेटचा नियम क्रमांक 22 याचं उल्लंघन केलं गेलं, जिथे अंपायरनं दंडित देखील केलं या बॉलरला. आणि तुम्ही हे पाहताय खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अगदी सुरेख क्रिकेट या दोन्ही संघ खेळते, यात मात्र अजिबात शंका नाही आहे. येणारा पुढचा बॉल असेल. मोठा फटका काहीच थोडासा बॅटर शफल झाला होता. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. येथे षटक क्रमांक जर पाहताय तर एकंदरीत दुसऱ्या इन प्रोग्रेसला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले. आतापर्यंत गौरव स्कोअर कार्ड धावा 16 या आकड्यावरती एक खेळाडू बाद झालाय. दुसरा षटकाचा खेळ मात्र या प्रगती पथावरती चालूच आहे. ऑनलाईन रसिक माहीत बाब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत धावसंख्या आता मात्र पुढे सरकेल. इथे फलंदाज मात्र बाद होत आहेत. एक मोठा धक्का आता बसतोय. भाईनं मात्र 2 आल्या मोठे स्ट्रोक तर खेळले होते. त्याच्यानंतर त्यांची देखील पारी संपुष्टात आली आहे आणि त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. गोलंदाज श्रवणनं आता मात्र कमबॅक करून दिलाय. षटकातील 2च बॉल टाकलेत. बॅटिंग साठी या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर एक आक्रमक शैलीचे फलंदाज भरभक्कम माद्याचे खेळाडू आहेत. संघाचे आधारस्तंभ मानले जातात. असेच खेळाडू मात्र या ठिकाणी 2-2 ला तुम्ही बघताय. या 2-2 नावाची चर्चा अनेकदा आपण केली आहे. आज 2-2 या ठिकाणी आपण बघताय तर बॅटिंग ट्रॅक वरती क्रमांक 4 वरती तुम्ही बघताय तर 2-2. आणि त्याचबरोबर बघा या ठिकाणी बघा आपले जे खेळाडू असतील बाउंड्रीच्या बाहेर जे कॅच पकडतील त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज असेल. म्हणजे 100 रुपयाचे कॅश प्राइज कमिटीच्या माध्यमातून दिले जाईल. फक्त बाउंड्रीच्या बाहेरचा जो सिक्सर येईल, जो बाहेर बॉल येईल त्याला फक्त कॅच करायचं आहे. आणि आमच्या कमिटीकडे या सांगा मी कॅच पकडली आहे, लगेचच तुम्हाला ते कॅश प्राइज दिलं जाईल. येणारा पुढचा बॉल असेल. 2-2 अगदी भरभक्कम माद्याचे खेळाडू आहेत. मोठा फटका अलॉंग द कार्पेट. ऑनला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत असतील. त्या बॉल वरती सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळाला. एकाच धावेवरती आता 2-2 यांना समाधान मानावं लागेल. दुसऱ्या बाजूला असतील सनी. हे दोन्ही खेळाडू अगदी गुणवान आहेत. चांगली बॅटिंग करू शकतील, दमकम आहे. परंतु कौतुक आता श्रवण यांचं करावं लागेल. श्रवणनं आतापर्यंत प्रभावित करून ठेवलंय. येणारा पुढचा बॉल आहे. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र सुबब कॅच पकडले. मोठा धक्का बसतोय यंग स्टार शिव या संघाला.
क्रमांक 5 वरती तुम्ही सुजित यांना पाहताय बॅटिंग ट्रॅक वरती ते असतील. पुढचा बॉल टाकण्यासाठी श्रवण मात्र तयार झाले. चेंडूला मात्र चांगला फटका खेळला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला मात्र पकडण्याच्या अगोदर या ठिकाणी खूप मोठी घाई होती. थ्रो करण्यासाठी या ठिकाणी गेले होते क्षेत्ररक्षक, परंतु बॉलवरती 2 धावा कंप्लीट होतील. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 3 विकेट्स. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले आतापर्यंत. धावसंख्या 19. गुरु आहे त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती. गुरु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती असते. षटक क्रमांक शेवटचं. तिसऱ्या षटकामध्ये ते बॉलिंग साठी आले. समोर भरभक मांद्याचे खेळाडू म्हणजे 2-2 आहेत. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल असेल. आता धावांमध्ये नक्कीच भर पडेल. धाव संख्या 20 ला जाऊन पोहोचते. 20 धावा धावफलक होते आतापर्यंत मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक ज्या वेळेला संपलं होतं 19 झाले होते. 3 खेळाडू बाद होते. आता तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात केली. इथे खोलवरचा बॉल आहे. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी होती. तुम्ही जर पाहताय इथे येणारा पुढचा बॉल कोणतं संकट घेऊन येईल. फलंदाज दोदो यांच्या बॅट बॉलचा संपर्क चांगला होत नाहीये. इथे थोडेसे संघर्ष करताना ते दिसत आहेत. आपल्या संघाला या ठिकाणी जिंकण्याच्या उद्देशाने क्रिकेट खेळताना पाहताय. या बॉलवरती वेल कनेक्ट. व्हाट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. येतो मॅसिव्ह स्ट्रोक. षटकार. कम ऑन डीजे. हा पुढचा बॉल आहे. आता चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी गुरुच्या माध्यमातून गुरुवरती मागच्या बॉल वरती चांगला प्रहार देखील केला होता. तुम्ही दोदो यांना बघताय. या षटकातील अजून देखील 3 बॉलचा खेळ बाकी राहील. धावसंख्या 26. पुनः एकदा ना घाव देखा ना ताव देखा. सीधा इस गेंद को सीमा रेषा पार फेका. येतोय ब्रँडेड षटकार. 32. थँक्यू. 32. शेवटचे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काही बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील शेवटच्या षटकातील. परंतु 2-2 या नावाच्या वादळानं एकंदरीत आपण पाहायला गेलं तर चांगलं तैस नैस करून टाकलंय. काही फटकेबाजी करतोय हा खेळाडू. गुरुला असं वाटलं होतं की गुरु आपल्या शेवटच्या षटकामध्ये कमबॅक आणून देऊ शकतो. या बॉलला देखील हवाई यात्रेवरती पाठवलंय. क्षेत्ररक्षक येतील का बॉल खाली बघावं लागेल. आणि इथे देखील बघा थोडीशी मिस स्पीड आहे. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर बॉलरच्या हातामध्ये फेकतील अतिशय वेगाने. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. धाव संख्या 34 ला जाऊन पोहोचले. या षटकातील मात्र आपण पाहायला गेलं तर शेवटचा 1 बॉल शिल्लक. किती धावा येतील मॅक्झिमम येईल का. जर का सिक्सर आला तर सन्मानजनक स्कोर असू शकेल. फायटिंग स्कोर आपण बघू शकतो. एक जर सिक्सर आला या शेवटच्या बॉलवरती तर चर्चा सिक्सरची केली होती. आता खूपच लांब 2-2च्या वाटमधून येतोय षटकार. षटक क्रमांक 3 चा खेळ होतोय समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. 18 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये. धन्यवाद. चेक चेक. हॅलो 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 हॅलो. श्री मारुक साहेब यांच्याकडून श्री अक्षय याला 100 रुपयाचं त्यांनी पारितोषिक दिलेलं आहे बेस्ट कॅच बद्दल. श्री अक्षय
शिर्शी आणि जवार यांच्यामध्ये नेक्स्ट सामना होईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स कडे या. शिर्शी आणि जवार या महत्वाची लढत आपण याच्यानंतर पाहणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. श्री अक्षय 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 धन्यवाद. या ठिकाणी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. एकीकडे शिर्शी आणि त्याचबरोबर दुसरीकडे यंगस्टार जवार यांच्यामध्ये टॉस बॉक्स होईल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय केतन महाडिक यांचे परम मित्र कुर्ला वाड प्रणित मोहिते तुम्हाला 100 रुपये वतीनं स्वागत. या दोन्ही मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करून घेऊया. केतन महाडिक यांचे परम मित्र कुर्ला वार्ड विभाग अध्यक्ष बीजेपी व्यंकटेश कोमाटी व प्रदीप निवदेकर यांचं मंडळाच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या दोन्ही मान्यवरांना नम्रतेची विनंती करतोय. सर या आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतोय. कॅमेरामॅन शहबाज कॅमेरा फिरवा. शिर्शी विन द टॉस. शिर्शी आणि त्याचबरोबर यंगस्टार जवार यांच्यामध्ये महत्वाची लढत असणार आहे. मारुख साहेब आणि त्याचबरोबर सुभाष कासार देवघर या ठिकाणून ही सर्व मान्यवर मंडळी आलेले आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया. प्रथमतः या ठिकाणी केतन महाडिक यांचे परम मित्र कुर्ला वार्ड विभाग अध्यक्ष बीजेपी व्यंकटेश कोमाटी व प्रदीप निवदेकर यांचं या ठिकाणी आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी होऊन जाऊ द्या. हे सर्व मान्यवर मंडळी खास मुंबईमधून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी गावाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. यानंतर मारुख साहेब आणि सुभाष कासार या मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मारुख साहेब आणि सुभाष कासार देवघर वरून ही मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान. नवतरुण मित्रमंडळ दयाळ काझरकोड यांच्या वतीनं आयोजित राधाकृष्ण चषक भव्य क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला भेटत आहेत. तुम्ही पाहता या ठिकाणी मारुख साहेब यांचा आपण सन्मान करतोय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री सुभाष कासार देवघर मधून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही आपणाला देखील विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्रीफळ आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ असेल त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण करतोय आदरणीय कासार साहेबांचा. किसनजी महाडिक साहेब यांच्या शुभास हा सन्मान मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर होतोय. सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता असेल. शिव आणि अष्टविनायक तिसंगी अशा दोन बिग फायटर संघांमध्ये ही महत्वाची लढत आपण पाहणार आहोत. ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या 40. अष्टविनायक तिसंगी संघासमोर 41 धावांचं एक मोठं आव्हान सेट केलंय. तिसंगी संघाचा धोधोने मात्र घणाघाती फलंदाजी केली होती शिव संघाकडनं. तिसंगीच्या विरोधामध्ये टॉस झाला. इकडे टॉस झाला. एमसीसी मुरुड संघ हा इथे आलेला आहे. एमसीसी मुरुड संघाचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एमसीसी मुरुडचा संघ मला वाटतं या ठिकाणी जय हनुमान विसापूर या संघाबरोबर त्यांची लढत असणार आहे. फार महत्वाचा सामना एमसीसी मुरुड संघासाठी असणार आहे. आणि आता कैनरकर या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल का तर नाहीये. कबड्डीच्या मैदानावरती सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अगदी परवा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये देखील ज्या खेळाडूला सर्वोत्तम खेळाडूचा अवॉर्ड मिळाला तो एमसीसीचा स्टार खेळाडू आज खेळणार नाहीये. यंगस्टर शिव आणि अष्टविनायक तिसंगी
अनेक मानाच्या सन्मानाच्या स्पर्धांमध्ये खेळणारे खेळाडू आज आपण पाहतोय दयाळ काजरकोणच्या मैदानावरती. शीर्षीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला डिसिजन म्हणजे यंग स्टार जवार हा संघ क्षेत्ररक्षण करणार आहे. फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत अमोल आणि त्याचबरोबर जयराज हे खेळाडू सज्ज होत आहेत. पहिल्या षटकातला पहिला बॉल यावेळेला पाठलाग करण्याचा प्रयत्न केलाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट होतो. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि येतो इथे पहिला चौकार. धन्यवाद. या ठिकाणी अमोलच्या बॅट पडून पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार करत चौकार वसूल करत 4 स्वतःचं खातो 41 धावांचं मोठं लक्ष सेट केलंय आणि या लक्ष्याचा पाठला करत असताना बघितला तुम्ही पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता. थोडंसं चपल होत खेळण्याचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट झाला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो ओव्हर द विकेट. पहिल्या षटकातला पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय आउट ऑफ द पार्क 6 धावांचा येतोय षटकार. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय एक महत्वाचा सामना ज्या ठिकाणी आपण बघितलं की नुकतेच 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेळत 10 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. अमोलची बॅट मात्र खऱ्या अर्थाने तडपले इथे. हातामध्ये खऱ्या अर्थाने तलवार घेऊन हे द्वंद्व क्रिकेटच्या मैदानावरती सुरू ठेवले अमोलने. गोलंदाजावरती आक्रमण करत पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा वसूल केल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळला सक्सेसफुल होतोय. बॉल चाललाय टर्मिनल सीमारेषेच्या बाहेर. पंच सूरज सरांचा मॅक्झिमम षटकाराचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दुसरा कणकणी षटकार. आता अमोलला रोखणार कोण हाच प्रश्न खऱ्या अर्थानं असणार आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकत टीमची धावसंख्या आता त्यांनी पोहोचवले 16 या आकड्यावरती. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. ये तो जाकी ये पिक्चर पूरा का पूरा बाकी है. वो जितना सुपर डुपर हिट हमने पुष्पा 2 को देखा था शायद उससे भी सुपर डुपर हिट ये बल्लेबाज बन सकता है. एक रात में आप हीरो बन सकते हो लेकिन उस रात तक पहुंचने के लिए पहले अनगिनत रातों को वो दिन में तब्दील करने की आवश्यकता होती है. ये बाहुबली खिलाड़ी स्ट्राइक पर है. नाम है मिस्टर अमोल. इस खिलाड़ी का तो कोई मोल ही नहीं हो सकता. अब दिशा को बदलते हुए सोच को बदलो तो सितारे बदल जाते. नजर को बदलो नजारे बदल जाते. कश्तियां बदलने की आवश्यकता नहीं बस दिशाओं को बदलो जीत के किनारे बदल जाते. अब राउंड विकेट गेंदबाजी करते हुए अमोल के लिए चाहे यहां पर ओवर द विकेट गेंदबाजी करो या राउंड विकेट गेंदबाजी करो अमल का रवैया एक ही है. बस एग्रेसिव रवैया अपनाते हुए. लेकिन इस बार अमल को खामोश रखा था राउंड विकेट गेंदबाजी करते हुए. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न बॉलरच्या माध्यमातून आपण संकेत यांना पाहतोय. संकेत हा देखील एक चमचमता सितारा म्हणून ओळखला जातो. छोट्या उंचीचा खेळाडू दरम्यान कीर्तिमान जरूर राहिले. राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती अमोलसाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा पाठलाग करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक दो आपण बघतोय कोणतीच चूक करत नाहीये आणि अमोलला माघारी पाठवलंय. पहिला झटका बसतोय फलंदाजी करणाऱ्या टीमला. कमॉन डीजे.
धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जागा घेण्यासाठी जातो मिस्टर अमोल यांची. ज्या अमोलला आपण बघितलं होतं 2 खणखणीत षटकार मारलेले होते. आता अक्षयची वेळ असणार आहे. गोलंदाजीमध्ये कमबॅक करून देत आहेत संकेत. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना शानदार कमबॅक. ओव्हर द विकेट मारा करत असताना मागणे ठरले. आता राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती. अक्षयसाठी आखोट टप्प्याचा बॉल. यावेळेला चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने केवळ पुश केलं. मिसफील्ड होते. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घ्यायच्या अक्षयला, परंतु कदाचित नकार दिला जातो तो अर्थातच जयराज यांच्या माध्यमातून. आणि या एकेरी धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे आरंभ होतोय. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा एका नवीन गोलंदाजाकडे जबाबदारी दिली जाते. बॉलरचं नाव आहे सनी. एकीकडे कॉम्बॉक्स मध्ये ज्यांचा मधुर बुलंद आवाज सनी मोहिते सरांचा आपण ऐकतो, तर मैदानावरती आता सनी गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेट बॉलिंग करतील. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. यावेळेला गणागती प्रहार केला जातोय. पॉइंटचा जो खेळाडू त्याच्या डाव्या बाजूने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय कणकणीत चौकार. केवळ 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आता फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी म्हणजे तिसंगी संघासमोर. बनू शकतात या ठिकाणी, कारण दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती सनी यांच्यावरती जोरदार आक्रमण करत चौकार वसूल केलाय. अक्षय हा देखील आक्रमक फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो. जयराज असेल, अक्षय असेल, ही जोड गोळी जेवढा वेळ मैदानावरती उपस्थित राहील सामना सहजरित्या जिंकला जाऊ शकेल तिसंगी टीमसाठी. तर शिवसंघ देखील तेवढाच तुल्यबळ आहे, कमबॅक करू शकतो इथे या मॅच मध्ये. सनी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटचे बाहेरचे कडा शॉर्ट टर्नमॅनला बिस्फेल होते. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतील का, तर नाहीये. मात्र एका धावेवरती दोन्ही काढून इथे समाधान मानलंय. एकडे धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 22 या आकड्यावरती. अमोलने दे धडक सुरुवात इथे करून दिलेली होती. धावा मात्र इथे जमवल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. विशेषतः सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून जे आपण पाहिलेले होते, त्याच्यामुळे टीमची धावसंख्या वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना. तर त्यानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटने शानदार स्ट्रोक. बॉल चालला. यावेळेला आपण पाहतोय आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. हा आलाय खणखणीत दणदणीत राधाकृष्ण चषक ब्रँडेड षटकार. याच्या अगोदर अमोलच्या बॅटमधून षटकार, त्यानंतर अक्षयच्या बॅटमधून चौकार. अशा प्रसंगी जयराज देखील खामोश कसा राहील. त्याच्या बॅटमधून देखील शानदार षटकार आलाय. विजयाचं समीकरण आता बदललं. 28 धावा धावफलकावरती, म्हणजेच काय इथून 13 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक तिसंगी संघासमोर. दरम्यान यावेळेला सनीवरती जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. दिशा बदलली. आता राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती सनी सज्ज होत आहेत. समोर राईट हँडेड फलंदाज जयराज. पुन्हा एकदा यावेळेला बॅटची बाहेरची कडा. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये. आणि धक्का क्रमांक 30 आपण पाहतोय. दुसरा खेळाडू मात्र माफ करा बाद झालाय. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे.
28 धावा झाले सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. म्हणजे याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील बघितलं संकेतने ज्यावेळेला तो राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी आला त्यावेळेला त्याला यश मिळालं. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना दोन्ही गोलंदाज मागणी ठरलेत. याच्या अगोदर संकेतचा खरपूस समाचार घेतला होता 4-6-6 अशा पद्धतीची कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये अमोलच्या बॅट पडून आपल्याला पाहायला मिळाले होते. चौकार षटकार आणि त्यानंतर आता सनी मात्र दिशा बदलतोय राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती. 13 धावांची गरज असताना नवीन फलंदाज स्ट्राईक वरती फलंदाजी करता नॉन स्ट्राईक मार्कवरती अक्षय अजून देखील आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल केवळ पुश केलं ढकललं पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. मात्र एक धाव झपकन पूर्ण केली जाऊ शकेल. नो डाऊट सिंगलच्या मदतीने धाव संख्या आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा झालेत 29. म्हणजे गरज आहे अजून देखील 12 धावांची. सनीच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. आक्रमक गोलंदाजी करावी लागेल त्याला फलंदाजाला जखडून ठेवावी लागेल. अमोल ज्याने 2 षटकार मारले होते त्यानंतर अक्षय त्याची जागा घेतोय त्याच्याप्रमाणेच फलंदाजी करतोय. अपील केलं जात आहे पंचांचा इशारा खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. सहा बॉलमध्ये 12 धावा बनवायच्या आता सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी म्हणजेच अष्टविनायक तिसंगी संघासमोर हे मोठं चॅलेंज असेल. टास्क थोडीशी अवघड होत चालली आहे. जोपर्यंत अमोल होता तोपर्यंत आपण बघितलं होतं जयराजने देखील आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. अक्षयने देखील ताबडतोब बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु आता नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. अल्पेश गोलंदाजीसाठी आपण बघतोय जर्सी नंबर 28 या गोलंदाजावरती जबाबदारी असेल. 6 बॉलमध्ये 12 धावा तो डिपेंड करेल की 6 बॉलमध्ये 12 धावा करत हा सामना अष्टविनायक तिसंगीच्या बाजूने झुकवला जाईल. शिवसंघ बराडे संघ आहे. फलंदाजी करत असताना धोधोच्या बॅट वरून इथे धावा आल्या होत्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत अमोलने देखील तडाखेबंद फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्या समोर सादर केली परंतु तो बाद झाल्यानंतर धावांना कुठेतरी ब्रेक लागलाय. संघर्ष करावा लागेल. प्रयत्न करताना चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका कारण जोपर्यंत हिंमत आहे तोपर्यंत किंमत असते. जर्सी नंबर 28 राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. 6 बॉलमध्ये 12 धावांची गरज. बॅक टू द बॉलर झेल पकडलाय आणि अष्टविनायक तिसंगी संघाला बॅकफूट वरती पाठवत अजून एक मोठा धक्का बसतोय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 12 धावा बनवायच्या. अष्टविनायक तिसंगी संघाला सामना जिंकण्यासाठी डू ऑर डाय पद्धतीचा सामना. या मॅच मध्ये जर तुम्ही जिंकलात तर आणि तरच पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय ठरला अन्यथा तुमचा या स्पर्धेचा प्रवास संपू शकेल. दोन्ही संघांनी स्वप्न बघितलं या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचं परंतु ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करायचं असेल तर स्ट्रगल करावं लागेल संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणतंही असू दे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यश मित्रांनो इथे यशाला देखील पर्याय नसतो. न हारता न थकता प्रयत्न करणाऱ्या समोर नशीब देखील हारायला तयार असतं. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉच राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना या बॉलवरती फलंदाजाला बीट केलं आणि आता समीकरण येऊन पोहोचलं. 4 बॉल आणि 12 धावांची गरज असणार आहे. ज्या पद्धतीने दोने शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करत आपल्या टीमची धावसंख्या 40 पर्यंत
घेऊन गेलेला होता. अगदी तशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागली या फलंदाजाला देखील. हाय बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. प्रेशर दबाव यावेळेला फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. शेवटचे 3 बॉल 12 धावांची गरज. इथे 2 मोठे फटके आले. जर मॅक्सिमम षटकार पाहायला मिळाले तर आणि तरच अष्टविनायक त्रिसंगी संघ हा सामना जिंकू शकेल. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जी फलंदाजी पाहिली त्यावेळेला वाटलं की कदाचित हा सामना दुसऱ्या ओव्हरमध्ये संपेल, परंतु अमोल बाद झाल्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक केलंय. हेलिकॉप्टर थ्रो खेळायच्या धावचीची संधी आहे इथे आणि फलंदाज माघारी परतेल, कोणताही शंका नाहीये. 2 बॉल आणि 12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त कलाटणी दिले शिवसंघाने. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4ही बॉल आपण बघितलं तर अल्पेशने डॉट टाकलेत, अर्थात पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर 3ही बॉल निर्धावले होते, कोणते धाव मिळाले नाहीये. प्रेशरमध्ये गोलंदाजीसाठी आला होता. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीची जबाबदारी कॅप्टनने त्याच्याकडे दिली, परंतु न डग बघता न हिंमत अर्थात या गोलंदाजाने धीर दत्त खेळाचं प्रात्यक्षिक सादर करत आता खेळाडू आपल्या टीमला या स्पर्धेच्या पुढच्या फेरीपर्यंत घेऊन जातो. हाई बॉल ऑप्शनच्या बाहेरचा. टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. डॉट बॉलची सांगता होते आणि यावेळेला समीकरण आलं 1 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. 5ही बॉल डॉट टाकलेत. या स्पर्धेत पहिले षटक जे मेडन ठरू शकेल का? अप्रतिम गोलंदाजी अल्पेश यांनी केले. अल्पेशच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, त्याची तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी संकटात येऊन गोलंदाजी करत आपल्या टीमला इथे विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा बॉल जर डॉट आला तर या स्पर्धेचं पहिलं षटक जे मेडन ठरू शकेल अल्पेश यांचं. राऊंड विकेट. याही वेळेला पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल येतोय आणि या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक येत आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अल्पेश यांच्यासाठी. अल्पेशने या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक टाकलंय आणि त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावरती आणि तोच खेळाडू ठरू शकतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या लवकर बाहेर या आपण.